जय भीम. मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे युवा शक्ती शाश्वत भविष्याचा पाया. त्याचे लेखक आहेत डॉक्टर राजेंद्र बगाटे. युवा शक्ती ही कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा पाया असते. जगातल्या प्रत्येक देशात विकास आणि बदल त्या देशातील युवकांच्या विचारसरणी, कर्तृत्व, ऊर्जा आणि दृष्टिकोनावर अवलंबून असतो. युवक हे केवळ भविष्यातील नागरिक नसून वर्तमानाचा सक्रिय भाग आहेत, ज्यांच्या हातात समाज बदलण्याची, नवसर्जन करण्याची आणि राष्ट्र निर्मितीची जबाबदारी असते. दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा होतो, जो युवा शक्तीला जागवण्याचा, तिची दिशा ठरवण्याचा आणि समाजासाठी उपयोग करण्याचा दिवस आहे. 2025च्या आंतरराष्ट्रीय युवा दिनी युवा शक्ती शाश्वत भविष्याचा पाया हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण आजच्या जागतिक आणि राष्ट्रीय संदर्भात युवकांची भूमिका निर्णायक आहे. युवक म्हणजे फक्त वयाची मर्यादा नाही, तर ते सामाजिक बदलाचे अग्रदूत, आर्थिक विकासाचे मुख्य घटक आणि सांस्कृतिक नवोत्थानाचे वाहक आहेत. युवकांच्या ऊर्जेने आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्याने जागतिक समस्या सोडवण्यास मोठा हातभार लावला जात आहे. शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो आजच्या गरजा पूर्ण करतो आणि भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर तडजोड करत नाही. यामध्ये पर्यावरण, समाज, संस्कृती आणि अर्थव्यवस्था यांचा समतोल राखणे गरजेचे असते, ज्यामध्ये युवकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. तेच नवकल्पना आणतात, तंत्रज्ञानाचा वापर करून बदल घडवतात आणि सामाजिक सुधारणेत पुढाकार घेतात. युवक केवळ नोकरी शोधणारे नसून उद्योजक, संशोधक आणि संवेदनशील नागरिक म्हणूनही विकसित होत आहेत. जगात जवळपास 1.8 अब्ज युवक आपल्या कल्पकतेने आणि धैर्याने विविध क्षेत्रात परिवर्तन घडवत आहेत. भारतासारख्या देशात युवा शक्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने ती योग्य दिशेने वापरली तर देशाच्या विकासाला गती येऊ शकते, परंतु ती दुर्लक्षित झाली किंवा दिशाहीन झाली तर बेरोजगारी, सामाजिक अस्थिरता, असमानता आणि पर्यावरणीय समस्या वाढू शकतात. आजच्या युवकांबरोबर बेरोजगारी, शिक्षणातील असमानता, मानसिक आरोग्य, नशाखोरी, डिजिटल व्यसन, हवामान बदल आणि सामाजिक राजकीय समस्यांसारखी अनेक आव्हाने आहेत. पण हीच आव्हाने संधी देखील ठरू शकतात जर युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यावर सक्रिय प्रयत्न केले तर. पर्यावरणासाठी वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती, सौर ऊर्जा यासारख्या मोहिमामध्ये सहभाग घेतल्यास हवामान बदलाच्या समस्यावर प्रभावी परिणाम होऊ शकतो. युवा शक्तीची सामाजिक भूमिका अतिशय मोलाची आहे. समाजाचा कणा म्हणून युवक हा सामाजिक न्याय, समानता आणि एकतेसाठी पुढाकार घेतात. त्यांच्या कार्यातून बालविवाह, बालमजुरी, महिला सक्षमीकरण, शिक्षणाचा प्रसार, आरोग्य सेवा आणि पर्यावरण संवर्धन यासारख्या सामाजिक प्रश्नांना तोडगा मिळतो. महाराष्ट्रातील युवक संघटना ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य कार्यक्रम राबवण्यात पुढे आहेत. युवक केवळ विकासाचे भागीदार नाहीत, तर समाज सुधारक म्हणूनही ओळखले जातात. सहिष्णुता आणि सामाजिक समानतेचा भाव वाढविणे युवकांसाठी फार गरजेचे आहे, कारण भारतासारख्या बहुसांस्कृतिक देश युवकांच्या ऐक्याने टिकून राहू शकतो. यासाठी शैक्षणिक संस्था आणि सामाजिक उपक्रमात युवकांच्या सहकार्याने सकारात्मकता आणि सामंजस्य वाढायला हवे. शिक्षण हे युवकांच्या विकासाचा मुख्य आधार आहे. केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर नैतिक, सामाजिक आणि व्यावसायिक कौशल्ये शिकवणे आवश्यक आहे. 21व्या शतकातील शिक्षण प्रणाली युवकांना समजून घेणारी, प्रोत्साहन देणारी आणि नवकल्पना साकारण्यासाठी मदत करणारी असावी. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात अधिक समावेशकता आणि प्रभावीपणा आणतो. ऑनलाईन शिक्षण, आभासी प्रयोगशाळा, डिजिटल ग्रंथालय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने शिकण्याची गती आणि गुणवत्ता सुधारली आहे. मात्र सर्व युवकांना समान संधी मिळणे गरजेचे आहे. कौशल्य विकासासाठी तांत्रिक, व्यावसायिक आणि सॉफ्ट स्किल्सवर भर देऊन उद्योग क्षेत्रातील मागणी ओळखून युवकांना त्यानुसार प्रशिक्षण द्यायला हवे. रोजगार निर्मिती हा युवकांसमोरचे मोठे आव्हान आहे. लाखो युवक नोकरीच्या शोधात असतात, पण संधी कमी मिळतात. म्हणून स्वरोजगार आणि उद्योजकतेकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी युवकांना उद्योजकतेस प्रोत्साहन देणारी धोरणे राबवली पाहिजेत. स्टार्टअप वाढवून नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून रोजगार निर्मिती करणे आणि सामाजिक उद्योजकतेला संधी देणे महत्त्वाचे आहे.
शासनाने कौशल्य विकास केंद्र, मार्गदर्शन केंद्रे आणि अनुदान योजना प्रभावीपणे चालवून युवकांना सशक्त करावे. महिला उद्योजकतेसाठी विशेष योजना राबवून लिंगभाव समानतेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, ज्यामुळे रोजगारातील भेद कमी होतील आणि समाज समृद्ध होईल. पर्यावरणातील संकटे आणि हवामान बदलामुळे शाश्वत विकासाला अधिक महत्त्व दिले आहे. युवक पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून सामाजिक मोहीम राबवून जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारणे, ऊर्जा बचत करणे, संसाधनांचा संतुलित वापर आणि वृक्षारोपण यांचा प्रसार युवकांनी करावा. स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी युवकांनी जनजागृती केली पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयामध्ये पर्यावरणीय शिक्षण वाढवून युवकांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करणे गरजेचे आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलसंवर्धन आणि कचऱ्याचा पुनर्वापर अशा क्षेत्रात युवक नवकल्पना करून आर्थिक व पर्यावरणीय विकासास हातभार लावू शकतात. राजकीय सहभागामुळे युवक देशाच्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मतदान, राजकीय संस्था आणि स्वयंसेवी संघटनांमध्ये सहभागी होणे, सार्वजनिक धोरणावर मत मांडणे यासाठी युवकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. नेतृत्व गुण विकसित करून युवकांनी सार्वजनिक सेवेत सक्रिय होणे गरजेचे आहे. सरकारने युवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवून नेतृत्वासाठी तयार करावे. शाळांमध्ये नागरिकशास्त्र विषयात राजकीय प्रक्रियेची माहिती देऊन सहभाग वाढवला पाहिजे. सामाजिक माध्यमांद्वारे राजकीय जागरूकता वाढवणे आजच्या युवकांसाठी महत्त्वाचे आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात सांस्कृतिक वारसा जपणे आणि त्याला नवे आयाम देणे युवकांचे कर्तव्य आहे. पारंपरिक कला, संगीत, नृत्य, भाषा आणि साहित्याचा आदर करून त्यांना आधुनिक काळानुरूप सादर करणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव, साहित्य संमेलन आणि कला प्रदर्शनात युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, ज्यामुळे सामाजिक एकता वाढते. विविध जाती, धर्म आणि प्रदेशातील युवकांना एकत्र आणून एकात्मतेचा संदेश देणारे मंच तयार करणे गरजेचे आहे. डिजिटल युगात युवकांसमोर नवकल्पना आणि संधी आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक, बायोटेक्नॉलॉजी आणि सायबर सुरक्षा यासारख्या क्षेत्रात युवकांनी संशोधन करून देशाचा विकास साधावा. डिजिटल साक्षरता वाढवून जागतिक स्पर्धेसाठी युवकांना सज्ज करणे गरजेचे आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद, जय भारत, जय बुद्धभूमी.